हॅलो एव्हरीबॉडी, दिस इज मानसी आणि मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या सेशनमध्ये. आज आपल्या मिस स्लिपरी या चॅप्टरच्या कन्क्लुडिंग पार्टमध्ये आपण बघू की तुमचे जे एक्सरसाइजेस वगैरे आहेत, लँग्वेज पार्ट आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी सुटलेल्या आहेत. तर चला बघूया आपण आपला लँग्वेज पार्ट. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण हे टेबल पर्यंत करून चुकलेलं होतं एक्सरसाइज आधीच. हे गिव्ह जे टेन्सेस लिहायचे होते कंटिन्युअस अँड परफेक्ट टेन्सेस मध्ये, तर हे आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये पूर्ण करून चुकलेले आहोत. ह्याच्या पुढची एक्सरसाइज बघूया. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट टेन्स. इथे काही सेंटेन्स दिले आहेत आणि आपल्याला काय सांगायचं आहे की कोणता सेंटेन्स परफेक्ट टेन्सचा आहे आणि कोणता सेंटेन्स कंटिन्युअस टेन्सचा आहे. तुम्हाला एक सोपीशी गोष्ट सांगते ज्याच्याने की तुम्ही तुरंत म्हणजे की पहचानू शकता की कोणता सेंटेन्स कंटिन्युअस टेन्सचा आहे. कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये नेहमी वर्ब जो आहे त्याच्याबरोबर ING हे लागलेलं तुम्हाला मिळेल, कोणत्याही टेन्स मध्ये असो. पण ते जेव्हा कंटिन्युअस टेन्सची गोष्ट असते, प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर तिन्ही मध्ये ING वर्बच्या बरोबर लागलेलं राहिले. सपोज जसं इथे एंटर दिलंय तर एंटरिंग, ठीक आहे ना. हे पाहिजे इथे गिव्हिंग, हे कंटिन्युअस मध्ये आलं गिव्हिंग. आणि अशाच प्रकारे परफेक्ट टेन्सची जेव्हा गोष्ट येईल तर त्याच्यात हॅज, हॅव किंवा हॅड हे येतील शब्द. त्याच्याने तुम्ही अगदी आरामाने ओळखू शकताय की हे कंटिन्युअस टेन्स आहे की परफेक्ट टेन्स आहे. चला बघूया. आय वॉज एंटरिंग द क्लास, त्याच्यात वर्ब आहे एंटर, ह्याच्यामध्ये लावलं ING, तर हे झालं कंटिन्युअस टेन्स. तर फर्स्ट सेंटेन्स मध्ये एंटरिंग आणि हा कंटिन्युअस टेन्सचा शब्द आहे. द गर्ल्स आर टीजिंग मी, ठीक आहे. तर म्हणजे की मुली ज्या आहेत त्या मला चिडवतात आहे. तर टीजिंग ह्याच्यामध्ये ING आलं, तर हे पण कंटिन्युअस टेन्स झालं. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू, आता ह्याच्यामध्ये काय आलं हॅव. ओके, तर हॅव आलं म्हणजे हा परफेक्ट टेन्स आहे. मी तुला एकही शब्द बोललेलो नाही, याचा अर्थ हा झाला. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव्ह ऑन मी, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हॅड दिसतोय हा शब्द, HED हॅड, म्हणून हा पण एक परफेक्ट टेन्सचा सेंटेन्स झाला. यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट, ह्याच्यात काय झालं गो बरोबर ING, वर्ब बरोबर ING लागलं, तर हा कंटिन्युअस टेन्स झाला. आणि लास्ट सेंटेन्स जो आहे, अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पस, तर हॅड, ओके, ह्याच्यात हॅड ड्रॉप्ड, तर म्हणून हा पण एक परफेक्ट टेन्सचा सेंटेन्स झाला. तर तुम्हाला याच्याने नीट प्रकारे कळून गेलं असेल की कंटिन्युअस टेन्स मध्ये वर्ब बरोबर ING लागतं आणि जो परफेक्ट टेन्स असतो त्याच्यात हॅज, हॅव किंवा हॅड असतो वर्ब बरोबर. आता बघा, टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू पोलाइट रिक्वेस्ट. इथे काही सेंटेन्स दिले आहेत, त्यांना आपल्याला पोलाइट रिक्वेस्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जसं एक्झाम्पल दिलं आहे, शो मी द वे टू पोस्ट ऑफिस, तर ह्याचा काय होईल, वुड यू प्लीज शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. ठीक आहे, रिक्वेस्ट करतो आपण कुणाशी खूप जास्त पोलाइटली, विनम्रतेने विचारतो, तर त्याला आपण पोलाइट रिक्वेस्ट म्हणतो. तर अशा प्रकारचे हे 4 सेंटेन्सेस आहे. हे आपण आपल्या जेव्हा स्लाइड्स बघू तेव्हा त्याच्यात बघूया. त्याच्यामध्ये आपण हे सगळे शब्द यूज करू शकतो. फ्रेजेस, डू यू माइंड, वुड यू माइंड, कुड आय, वुड इट बी ओके इफ, वुड इट बी पॉसिबल, वुड यू विलिंग टू आणि मे आय, हे सगळे आपण फ्रेजेस पोलाइट रिक्वेस्ट मध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट पहा तुम्ही, वर्ड प्ले किंवा एनाग्राम्स. वर्ड प्ले मध्ये सगळ्यात पहिलं आलं एनाग्राम्स. एनाग्राम्स काय असतात? An anagram is a play on words created by rearranging the letters of the original words to make a new word or phrase. म्हणजे तुम्हाला कोणता शब्द दिला असेल आणि त्याला रिअरेंज करायचा, म्हणजे मागे पुढे करून एक नवीन शब्द बनवायचा, त्याला म्हणतात एनाग्राम. एनाग्राम्स कॅन बी फन अँड विटी. एनाग्राम्स म्हणजे खूप मजा असतात त्याच्यात. We can often find examples of anagrams in everyday life. आपण दररोजच्या लाईफ मध्ये, जीवनातही एनाग्राम्सचे एक्झाम्पल्स बघू शकतो. फॉर एक्झाम्पल स्टेट. तर स्टेट हा शब्द आहे, ह्याला मागे पुढे केलं वर्ड्सला, याच्या अक्षरांना, शब्दांना, तर टेस्ट बनला. डस्टीचं स्टडी, पहा तुम्ही शब्दांना इकडे तिकडे करून दिलं याच्या अक्षरांना. सेव येतं वास, थिंग येतं नाईट. अशा प्रकारे हे आपले दररोज यूज होणारे शब्द आहेत, त्याचं आपण एनाग्रामचे यूज करून आपण त्यांना वेगळंच एक रूप देऊन दिला.
आता ह्याच्यात एक ग्रुप ऍक्टिव्हिटी दिली आहे. Divide the class in 4 groups. The first group find out anagram of 3 letters. Second group find out anagram of 4 letter. Third group and fourth group find out anagram of 4 and 5. म्हणजे की तुम्ही याच्या ग्रुपमध्ये करू शकता. ग्रुप बनवा आणि पहिला ग्रुप 3 लेटर्सचे एनाग्राम शोधेल, दुसरा ग्रुप 4 लेटरचे आणि तिसरा आणि चौथा 4 आणि 5 लेटरचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही खेळू शकता. द ग्रुप विच कलेक्ट्स मॅक्सिमम एनाग्राम्स इन गिव्हन टाइम विल बी द विनर. एक वेळ दिली जाईल आणि जो ग्रुप सगळ्यात जास्त एनाग्राम्स शोधेले तो विनर राहील. आणि इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे जे तुम्ही एकटे करू शकताय. मेक एनाग्राम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. रिमेंबर एन एनाग्राम कंटेन एक्झॅक्टली द सेम लेटर्स, नो मोर नो लेस, ओनली इन अ डिफरंट ऑर्डर. खालती काही शब्द दिले आहेत, ह्याचे तुम्ही स्वतःहून एनाग्राम्स बनवा. शब्द जे अक्षर हेच राहतील. ठीक आहे. अल्फाबेट्स हेच राहतील, तुम्ही त्यांना मागे पुढे करू शकता, त्याच्यात वाढवू नाही शकत. सपोज 10 लिहिलंय तर ह्याचं काय होऊन जाईल, NET नेट. ठीक आहे. डेअरी लिहिलंय तर डायरी येऊ शकतं, DIARY डायरी. अशाच प्रकारे आणि जितकेही शब्द आहे याचं तुम्ही एनाग्राम्सनी इकडे तिकडे अक्षर करून नवीन शब्द बनवू शकता. हे तुम्ही स्वतःहून करा. आता बघा मदर टंग और अदर टंग. ठीक आहे. मदर आणि अदर. मदर टंग म्हणजे मातृभाषा किंवा कोणती दुसरी भाषा. There are some words in English which sound like words in your mother tongue. इंग्लिशचे काही शब्द असे आहेत ज्यांना आपण जेव्हा उच्चारण करतो तर ते तुमच्या मातृभाषेसारखे वाटतात. बट इफ यू कन्सिडर द मीनिंग अँड यूज यू रिअलाइज दॅट दे आर डिफरंट वर्ड्स ऑलटुगेदर. पण जेव्हा तुम्ही त्याचं मीनिंग जाणता तर मीनिंग इंग्लिशमध्ये काही वेगळं असतं आणि आपल्या मराठीमध्ये काही वेगळं असतं आणि हिंदीमध्ये अनेकच त्याचं काही वेगळं असतं. आता पहा वर्ड्स पाहायचे दिले त्यांनी एक्झाम्पल करता. रोज. ठीक आहे. रोज हा जो शब्द आहे ह्याचा इंग्लिशमध्ये काय मिनिंग झाला, फ्लावर म्हणजे फूल. मराठीमध्ये काय मिनिंग झाला, डेली म्हणजे आपण म्हणतो ना रोज, तो रोज माझ्याकडे येतो. तर आपण ह्याचा काय मराठीचा शब्द आहे रोज म्हणजे डेली. आणि हिंदीमध्ये एव्हरीडे. हिंदीमध्ये रोजचा मतलब हाच असतो की डेली, रोज, एव्हरीडे. असंच सन. हे सन आहे आणि हे काय आहे सन. तर ह्याच्यामध्ये काय आहे SUN SON दोघांना आपण सनच म्हणतो. तर इंग्लिशमध्ये काय त्याचा मिनिंग आहे, अ स्टार. हा वाला सन जो आहे SUN सन म्हणजे काय, स्टार, सूर्य जो असतो. आणि SON सन म्हणजे अ मेल हेअर म्हणजे जो आपला मुलगा असतो. ठीक आहे ना. तर मुलाला सन म्हणतात. मराठीमध्ये सनचा मिनिंग काय असतो, फेस्टिवल. सण आपण ज्याला म्हणतो ना सणवार, तर सण, तर त्यालाच म्हटलंय फेस्टिवल. आणि सन म्हणजे इयर म्हणजे की वर्ष जो असतो, हा सण असा गेला असं पण म्हणतो ना. आणि हिंदीमध्येही ह्याचा मिनिंग हेच असतो, इयर म्हणजे वर्ष. पीस आणि पीस. ओके. पीस PIECE चा असतो अबिट म्हणजे थोडस. आणि पीस म्हणजे काम म्हणजे शांती, ज्याला आपण हिंदीत म्हणू शकतो शांती. आणि ह्याच्यामध्ये आपण म्हणतो ना मोरपीस. मोरपीस म्हणजे काय असतं, फेदर, मोराचा पंख. आणि हिंदीमध्ये पीसचा मिनिंग काय असतो, ग्राइंड म्हणजे चटणी पीसी असं म्हणतात ना, हम चटणी पीस रहे हैं, तर ते वाला पीस होऊन गेला. मग काम. काम म्हणजे पीसफुल, शांतीपूर्ण. इंग्लिशमध्ये मिनिंग झालं. काम म्हणजे मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये काय झालं मिनिंग, वर्क म्हणजे जे आपण काम करतो, की आपण खूप काम करतो अशा प्रकारे. आता ह्याच्यात ऍक्टिव्हिटी जी दिली आहे, एक टेबल दिली आहे त्यांनी, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ह्याच्यात काही शब्द दिले आहेत, त्याचं इंग्लिशमध्ये मिनिंग लिहायचंय आणि तसंच मराठीमध्ये पण मिनिंग द्यायचंय. ठीक आहे. तर हे आपण पाहूया. जसं बोट आहे वर्ड, तर इंग्लिशमध्ये काय मिनिंग होईल त्याचं, बोट म्हणजे जी बोट असते ज्यात तैरतात. आणि हिंदीमध्ये काय, मराठीमध्ये काय मिनिंग होईल, फिंगर, बोट, हे आपलं बोट आहे. ठीक आहे. तर तसेच आणि काही शब्द आहेत ते आपण पुढे बघूया आपल्या स्लाइड्स मध्ये. फाइंड मोर सच इंग्लिश वर्ड्स विच वुड बी मिनिंगफुल इन युअर मदर टंग टू. तर असेच आपल्याला अनेक शब्दही शोधायचे आहेत ज्यांचा इंग्लिशमध्ये काही अर्थ असतो आणि आपल्या मदर टंग म्हणजे मातृभाषेत त्याचा अर्थ वेगळा असतो. आता बघा रिडल्स आहेत. तुम्ही आपल्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर असं खेळत असाल पहेली, ज्याला म्हणतात आपण पहेली म्हणतो ना, की चल तुला एक पहेली विचारते, ह्याचं तू उत्तर दे. तर असेच इंग्लिशमध्ये काही रिडल्स आहेत खूप मजेदार. बघा ही पण एक ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे. टीचर डिवाइड्स द क्लास इन 4 ग्रुप्स. 4 ग्रुप्स मध्ये डिवाइड होऊन जातात मुलं ह्याच्यात.
टीचर आस्क द ग्रुप टू रीड द रिडल्स अँड चूज द करेक्ट आन्सर फॉर इच वन. तर ती म्हणेल टीचर तुमची, मीच टीचर, तर मी तुम्हाला म्हणते की हे वाचा आणि करेक्ट आन्सर याचं द्या. द ग्रुप दॅट फिनिशेस करेक्टली फर्स्ट इज द विनर. जे ग्रुप सगळ्यात पहिले फिनिश करेल ते याचा विनर होईल. तर हे सगळे जे मजेदार ऍक्टिव्हिटीज आहेत हे आता आपण आपल्या स्लाइड शो मध्ये पाहूया. चला बघू. तर सर्वात आधी आपण जे आपल्या लँग्वेज स्टडी मध्ये होतं एक सुटलेलं एक्सरसाइज ते करूया. टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू पोलाइट रिक्वेस्ट. रिक्वेस्ट जी करायची होती, विनम्र निवेदन ज्याला म्हणतात, तर ते कसं कराले, टेक मी टू युअर टीचर, मला आपल्या टीचर जवळ घेऊन चल. तर ह्याला कसं म्हणायचं, वुड यू प्लीज टेक मी टू युअर टीचर. काय तुम्हाला प्लीज, आपण जे ह्याच्यामध्ये सेंटेन्स मध्ये प्लीज लावून देऊ तर ते एक पोलाइट रिक्वेस्ट बनून जातं बघा. वुड यू प्लीज टेक मी टू युअर टीचर. असंच टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल, तुझ्या शाळेच्या बाबतीत मला काही सांग, तर वुड यू प्लीज टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल. गिव्ह मी द डिटेल्स अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. तुमच्याकडे जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज होतात, म्हणजे जसं खेळकूद असतं आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतात, ते सगळं ह्याच्यात येतं. तर ह्याचं काय होईल, कुड यू प्लीज गिव्ह मी द डिटेल्स अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. नेक्स्ट इज प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी. म्हणजे तुझ्या स्कूल लायब्ररीमध्ये जिथे पुस्तकं असतात तिथल्या बाबतीत मला इन्फॉर्मेशन दे की त्यात कोणत्या बुक्स आहेत. तर कुड यू प्लीज प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन. आता म्हणजे बघा तुम्ही किती सोपं आहे ना, की सगळ्यांमध्ये गिव्ह मी जे सेंटेन्स स्टार्ट होते त्याच्या आधी आपण कुड यू प्लीज किंवा इथे वुड यू प्लीज असं लावून दिलं तर सेंटेन्स बनून गेला. इथे होतं कुड यू प्लीज प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी. नेक्स्ट होतं वर्ड प्ले, जे आता आपण बघत होतो. टेबल होती, हे पहा, फर्स्ट वर्ड होता बोट. ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, त्याचं मिनिंग काय आहे, अ लिंब ऑफ ह्युमन बॉडी. ओके, अ फिंगर, मिनिंग इन मराठी काय आहे, फिंगर. नेक्स्ट आहे सून. सूनचं म्हणजे काय झालं, मतलब शॉर्टली, म्हणजे खूप लवकर. आणि मराठीत काय मिनिंग होईल, डॉटर इन लॉ, म्हणजे जी सून आपण म्हणतो ना, सुनबाई, सुनबाई आल्या, तर म्हणजे काय, सून. तर अशी मिनिंग झाली दोघांची वेगवेगळी. रोप, रोप म्हणजे काय असतं, स्ट्रॉंग कॉर्ड. रोप म्हणजे काय, आरोपीई, रोपचं जसं आपण रस्सी म्हणतो ना, त्याला रोप म्हणतात. आणि मराठीत काय मिनिंग झालं, अ प्लांट, झाड जे असतं त्याला, लहान जे झाडाचं असतं, झाडाचं रोप म्हणतात ना, रोप लावूया आपल्या बागेत, तर ते रोप असतं. मग आहे लेक. लेकचं इंग्लिश मिनिंग काय झालं, पॉन्ड. आणि मराठी मिनिंग डॉटर, म्हणजे मुलगी. लेक म्हणजे मुलगी. मग आहे नेम. नेमचा मिनिंग काय झाला, अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. कोणत्याही वस्तूचं जे नेम असतं है ना, जसं माझं नेम, तुमचं नेम, सगळ्यांचं नेम वेगळं असतं. मग एम, मराठीमध्ये काय मिनिंग झालं, एम म्हणजे कोणत्या वस्तूचा उद्देश. असंच मोर, मोरचं मिनिंग मच. मोर म्हणजे काय, जास्त जास्त, आपण मराठी त्याचं मिनिंग म्हणू जास्त जास्त. आणि मोर हा शब्द मराठी त्याचा अर्थ असतो पीकॉक, म्हणजे की मोर, मयूर ज्याला म्हणू. मग आहे केस. केसचा म्हणजे इंग्लिश मध्ये मिनिंग असतो सूट, ठीक आहे, आणि मराठीत मिनिंग असतो हेअर. केस, हे आपले केस आहेत. तर अशा प्रकारे आहे. आता बघा रिडल्स जे होते, खूप छान रिडल्स होते, ते आपण बघूया. व्हॉट कम्स डाऊन बट नेव्हर गोज अप. म्हणजे काय वस्तू अशी आहे जी नेहमी खालती तर येते पण वरती नाही जात. त्याचं काय मिनिंग होईल, रेन. त्याचा उत्तर जो होईल तो रेन, म्हणजे पाऊस. पाऊस जे आहे ते नेहमी खालती येतं, कधी वरती जात नाही. व्हॉट हॅज हँड्स बट कॅन नॉट क्लॅप. काय वस्तू अशी ज्याला हात तर आहे पण ते क्लॅप नाही करू शकत. तर त्याचं काय आहे आन्सर, क्लॉक किंवा वॉच. घडी जी असते त्याचे दोन हात असतात पण ते टाळ्या नाही वाजवू शकत. दोन हात म्हणजे एक सेकंड, एक मिनिटचा काटा, हे सगळे असतात ना. मग आहे व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. काय वस्तू अशी जी नेक असतो, गळा असतो पण डोकं नसतं, तर असं बॉटल. आपण म्हणतो ना बॉटल नेक, म्हणून त्याला म्हणतात बॉटल नेक. व्हॉट कॅन यू सी इन अ कॅलेंडर एज वेल एज ईट इट अप. काय वस्तू अशी आहे जी तुम्हाला कॅलेंडर मध्येही दिसते आणि तुम्ही त्या वस्तूला खाऊ पण शकतात. तशी काय वस्तू सुचा बरं फटाफट. आलं नाही आलं, त्याला म्हणतात डेट. ठीक आहे, डेट म्हणजे काय, तारीख.
तर डेट हा इंग्लिशचा जो शब्द आहे त्याला डेटचा मिनिंग एक तर तारीख असतं, एक अर्थ असतो याचा खजूर. खजूर जे आपण खातो ना त्याला पण डेट म्हणतात. व्हॉट बिलॉंग्स टू यू बट युज्ड मोर बाय अदर्स. काय वस्तू अशी जी तुमची आहे पण त्याला लोक इस्तेमाल करतात जास्त. तर अशी वस्तू आहे आपलं नाव. ठीक आहे ना, युअर नेम. जे नाव असतं ते आपलं असतं पण लोकच त्याचं, आपण आपलं नाव कधीच नाही घेत ना. जसं माझं नाव मानसी आहे तर मी आपल्याला नाव कधी नाही घेत, लोक माझं नाव घेतात. तर म्हणून हे झालं. तर अशा प्रकारे आज आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आपण याच्यात खूप खूप काही नवीन गोष्टी शिकलो, सुंदरशी कहाणी ऐकली, आपण वाचली. त्याच्यानंतर आपण टेन्सेसच्या बाबतीत शिकलो, एनाग्राम्स पाहिले आपण, रिडल्स पाहिले आपण, आणि खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकलो आपण की कसं कंपाऊंड वर्ड्स काय असतात. तर या सगळ्या वस्तूंना तुम्ही परतसे पहा, परतसे शिका, नीट प्रकारे लर्न करा सगळे क्वेश्चन आन्सर्स. आजचा सेशन इथेच थांबतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. थँक्यू. हॅव अ नाईस डे.